मागील 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। सध्या 3 ते 4 तासांपासून पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। मात्र आपण नदीची दृश्य पाहू शकताय। चिपळूणमधलं वाशिष्ठी नदीचं हे पात्र आहे। वाशिष्ठी नदीला रात्री पूर आला होता। भरतीचं प्रमाण वाढत गेलं की या ठिकाणी पाणी भरतं। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय की इथं असणारा हा बाजारपूल आहे। या बाजारपुलाची उंची जी आहे ही थोडी कमी आहे। ह्या पुलाची उंची वाढवली गेली पाहिजे असं स्थानिकांचं म्हणणं आहे। यामुळे या ठिकाणच्या पाण्याची पातळी वाढत गेली की सगळं पाणी जे आहे हे या पुलाला तडतं आणि नंतर बाजारात घुसतं आणि यामुळे मग परिस्थिती जी आहे ही नियंत्रणाच्या बाहेर जात असते। आता सध्या चिपळूणमध्ये NDRFच्या टीम आहेत ह्या सक्रिय झालेल्या आहेत। संभाव्य धोका लक्षात घेताना ह्या सगळ्या टीम सक्रिय काम करतात। आपत्ती व्यवस्थापनाची टीम काम करत आहेत। हे सगळा जो परिसर आता दिसतोय या ठिकाणी आता पाणी दिसत नाही। मात्र रात्रीच्या वेळेला ह्या सगळ्या भागामध्ये पाणी होतं। ही बाजारपेठेतील दुकानं आहेत ही वाशिष्ठी नदीच्या बाजूला आहेत। या दुकानामध्ये देखील पाणी आहे हे घुसत असतं। रात्री इथं दिसणाऱ्या ह्या ज्या पायठ्यानं दिसत आहेत ह्या पायठ्यांवरती पाणी होतं। आपण पाहू शकतो की चिखल आहे हा इथला पाणी ओसरल्यानंतरची ही सगळी परिस्थिती आहे। वाशिष्ठी नदीला पूर आला आणि धोक्याची पातळी जरी नदीनं ओलांडली नाही तरी देखील चिपळूणवासियांच्या मनामध्ये धडकी भरते। कारण चिपळूणला ज्या वेळेला महापूर येतो या वेळेला चिपळूणची बाजारपेठ पाण्याखाली जाते आणि चिपळूणच्या अर्थव्यवस्थेचे प्रश्न आहेत हे गंभीर स्वरूपात बनतात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आता आपल्यासोबत काही दुकानदार आहेत त्यांची बातचीत करतोय। काल पाणी आलं होतं, किती धोका वाटतोय, किती भयभीत असतं आपण? आम्हाला तर धोका वाटतच, कारण इकडचे नदीचं 4 पाण्याचं नदीचं पाणी येतं तेव्हा पाणी उलटल्यामुळं आमच्या दुकानाचं पण नुकसान होतं तेव्हा आम्हाला भीती वाटते। तर इथं भिंती बांधून घ्यावी हे आम्हाला चांगलं वाटतंय। भिंती झाल्याच्या नंतर पाणी आतमध्ये यायची शक्यता कमी असते। काल तुम्ही किती घाबरला होतात? काल पाणी कुठपर्यंत आलं होतं? काल आमच्या दुकानात पाणी आलं होतं पण एवढं सहसा आलं नव्हतं। तरीसुद्धा आम्हाला भीती वाटली होती की आमचं थोडंसं नुकसान होईल म्हणून, पण सरकारने आम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की तुमचं थोडंसं सामान आजूबाजूला करून ठेवा, पूर येणार आहे। पण हा परिसर असतो सगळा दिसतोय, हा किती भरलेला होता? काल रात्री काय परिस्थिती होती? काल तरी पण इथपर्यंत होता, एकदम 1-1.5 फुटाच्या ह्या लेवलला होता पाणी तेवढंच। त्याच्यानंतर पाणी पाऊस कमी झाल्यास पाणी कमी झालं। काय करायला वाटतं की हे तुमच्या दुकानात पाणी येऊ नये म्हणून? काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं की इथे भिंत बांधून ठेवल्याच्या नंतर पाणी आतमध्ये येऊ शकत नाही। हे जर भिंती बांधली, हे जरा पुलाची साईज थोडीशी छोटी आहे, ती जरा उंच करायला पाहिजे होती। त्या पुलाला दणका पाण्याचा लागल्यास तो पाणी अडकून पाठीमागे येऊन तो आतमध्ये शिरतो। सकाळी आल्यानंतर काय काय केलं? इथं साफसफाई करायला लागली? सकाळी आल्याच्या नंतर साफसफाई सर्व केलं, पाणी वगैरे सर्व कचरा वगैरे काढला। तिथे काढून ठेवलेला कचरा दिसतोय आपल्याला। चिपळूणमध्ये पूर आला की पाण्याची पातळी जरी नदीनं धोक्याची गाठली नाही तरी देखील चिपळूणवासी भयभीत होतात। कारण चिपळूणमध्ये पूर आल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते हे चिपळूणवासियांना भोगलेलं आहे। सध्या पावसाचा जोर थोडा थांबला आहे, यामुळं चिपळूणमध्ये पुराचा धोका सध्या तरी काही दिसत नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लेनेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।